आपण जातोय अयोध्येमध्ये रामनवमी निमित्त खास असा रामलल्लाचा सूर्य तिलक सोहळा इथे पार पडतोय। इथे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये आज जन्मोत्सवाचा हा पर्व काळ आणि या पर्व काळावरती रामलल्लाच्या 5 वर्षाच्या रामलल्लाची अशी सुंदर मूर्ती इथे स्थानापन्न आहे आणि या मूर्तीवरती तिच्या ललाटी अशा स्वरूपात सूर्य तिलक म्हणजे सूर्याची किरण पडलेली आहेत ती जणू काही टिळक लावल्याप्रमाणे दिसतात आणि म्हणून हा सूर्य तिलक कार्यक्रम पार पडतोय। त्याची ही अतिशय सुंदर अशी दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारी ही दृश्य आणि अयोध्येतल्या केवळ याच रामलल्लाच्या मंदिरामध्ये नाही तर तब्बल 10,000 मंदिरांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत। रामलल्लाचा जन्मोत्सव पार पडतोय आणि याच जन्मोत्सवानिमित्त सूर्यकुलात जन्मलेले प्रभू श्री रामचंद्र ज्यांना सूर्यवंशी म्हटलं जातं अशा ह्या सूर्यवंशात बरोबर दुपारी 12 वाजता ज्यांचा जन्म झाला अशा या रामलल्लाचा रामतिलक सोहळा पार पडतोय। चैत्र मासातील शुद्ध नवमी तिथीला जरी संपूर्ण वातावरणामध्ये उष्णता असली तरी सुद्धा एक वेगळा आनंद देणारी अशी ही मूर्ती जन्माला आली आणि अर्थात प्रभू रामचंद्रांचा जन्म बरोबर दुपारी 12 वाजता झाला। रामलल्लाची 5 वर्षांची सुबक सुंदर अशी ही मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे। जणू काही रामलल्ला स्वतः या ठिकाणी विराजमान आहेत आणि याच रामलल्लाचा आजचा जन्मदिवस आणि या जन्मपर्व काळानिमित्त 2 प्रहरी म्हणजे दुपारी ठीक 12 वाजता ज्यावेळेला सूर्य हा अगदी माथ्यावरती आलेला असतो त्याचवेळी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आणि तोच हा पर्व काळ अयोध्येमध्ये अशा पद्धतीनं साजरा होतोय। रामनवमीचा हा उत्सव दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातच अयोध्येतील राम मंदिर झाल्यानंतर हा उत्सव आणखीनच थाटामाटामध्ये आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी कीर्तनं केली जातात, रामजन्माची कीर्तनं होतात आणि पाळणा हलवून रामजन्म साजरा केला जातो। तर अयोध्येमध्ये सूर्य तिलकाची ही अतिशय वेगळी आणि अलौकिक अशी कल्पना ज्यामध्ये अयोध्येचं मंदिर उभारत असतानाच अशा स्वरूपामध्ये एक छिद्र आहे की ज्यातून दुपारी 12 वाजताचं ऊन हे थेट प्रभू रामचंद्रांच्या ललाटी पडतं आणि म्हणूनच अगदी टिळक लावल्याप्रमाणे कपाळावरती सुंदर अशा स्वरूपात केवळ रामलल्लाची मूर्ती ही शोभायमान सुंदर विराजमान दिसते। या संपूर्ण मंदिरामध्ये अंधार करण्यात आलेला आहे आणि जो काही प्रकाश आहे तो केवळ या सूर्य टिळकाचाच प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर सुरू असलेली आरती।
रामजन्माचा जयघोष, रामनामाचा जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.